बऱ्याच वेळेला क्लिनिकमध्ये आल्यावर पेशंटची तक्रार असते की मॅडम तोंडाला चवच नाहीये, काही खावंसच वाटत नाहीये. बघा, तोंडाला चव नसेल की आपल्याला ना एक ती लाळ सुटत नाही आणि खायची इच्छा होत नाही. तर काय करायला पाहिजे? सोप्या काही टिप्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अग्नी चांगला हवा, की आपल्याला भूक आपोआप लागते, आपल्याला खायची इच्छा होते, पण जिभेवरती पांढरा लेअर असायला नको. त्यासाठी गरम पाण्याने गुळण्या करायच्या. त्यानंतर आले लिंबू पाचक, हे खूप वर्षापासून आपल्या आजीबाईच्या बटव्यामधलं औषध आहे की आले लिंबू रस हा आपण एकत्र घेतला तर पचन सुधारतं, अग्निदीपन होतं आणि आपल्याला भूक लागते, चव येते तोंडाला. बघा, खूप आपल्याला आठवत असेल तर की जेव्हा बरं नसतं तेव्हा आपल्याला कसं आई एक जुनं लिंबाचं लोणचं आणून देते की ते खाल्ल्यावर पटकन आपल्या तोंडाला छान चव येते. तर हे असं लिंबाचं लोणचं हे सुद्धा खूप छान आपल्याला चव येण्यासाठी मदत करत असतं. त्याबरोबर ताक आणि हिंग. ताकाचं महत्व तर तुम्हाला आता माहिती आहे की ताक हे किती महत्वाचं आहे. प्रोबायोटिक असल्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये चांगले बॅसिलाई ते निर्माण करतं, अन्नाचं पचन घडवतं, पोट साफ करायला मदत करतं आणि आपोआप पोट साफ झालं की आपल्याला छान भूक पण लागते, तोंडाला चव पण येते. आणि डाळिंबाला कधीच विसरू नका. डाळिंबावर थोडंसं मीठ घालायचं आणि ते खायचं. पचनासाठी उत्तम, तोंडाला छान चव येते. तर तुमच्याही तोंडाला चव येत नसेल, काही खायची इच्छा नसेल तर हे नक्की करून बघा.